Last week we started with a new message. गेल्या रविवारी मी एक नवीन विषय सुरू केला. The church in Canaan. कनान मधलं चर्च किंवा कनान मधली मंडळी. And I believe God is going to bless each one of us. माझा विश्वास आहे की देव आपल्या प्रत्येकाला यातून आशीर्वादित करेल. As you come to know जसं तुम्हाला समजेल what a church is, की चर्च म्हणजे काय, how it should function, चर्च कसं चालायला हवं, what are the blessings that you receive if you attend the church. चर्चला जर आपण जाऊ लागलो तर आपल्याला काय आशीर्वाद मिळतात. Because this is an established institution by God himself. कारण की चर्च म्हणजे देवाने स्वतः प्रस्थापित केलेली संस्था आहे. चर्च. And there are two institutions that God has established on this earth. दोन संस्था देवाने स्वतः या जगामध्ये प्रस्थापित केल्या. One is the family unit. एक म्हणजे परिवार किंवा फॅमिली. Second is the church. आणि दुसरं म्हणजे चर्च किंवा मंडळी. Amen. हे देवाने स्वतः प्रस्थापित केलेल्या संस्था आहेत. And so there are many similarities between a family unit and a church. तर परिवार आणि चर्च या दोन संस्थांमध्ये फार साम्यता आहे, सारखेपणा आहे. Either of them you neglect and that the house collapses. दोन्हीतल्या एकाकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं, परिवाराकडे दुर्लक्ष केलं किंवा चर्चकडे दुर्लक्ष केलं तर आपण ढासळून पडू शकतो, आपलं जीवन कोसळून पडू शकतं. Praise the Lord. Hallelujah. Amen. Amen. Last week we started a study on the life of Abraham, how he established his church, or God established his church in the land of Canaan. गेल्या रविवारी आपण हा अभ्यास सुरू केला की कनान देशामध्ये कशा पद्धतीने परमेश्वराने अब्राहमाचं चर्च किंवा अब्राहमाद्वारे परमेश्वराचं चर्च कसं प्रस्थापित केलं. That was the first thing that God started. आणि ही पहिली गोष्ट देवाने सुरू केली. The first church that God started was through Abraham. पहिली मंडळी जी देवाने सुरू केली, पहिलं चर्च जे देवाने सुरू केलं ते अब्राहमाद्वारे सुरू केलेलं आहे. Everything starts from the book of Genesis because it is the seed of everything. सगळ्याची सुरुवात प्रारंभ किंवा उत्पत्तीच्या पुस्तकातून होत आहे, कारण की ते बीज आहे. उत्पत्ती हे बीज आहे. See, if you want to study about a certain fruit, जर तुम्हाला एखाद्या फळाचा अभ्यास करायचा असेल, you need to go back to the beginning, and that is the seed. तर तुम्हाला त्याच्या प्रारंभाकडे जायला लागतं आणि त्याचा प्रारंभ म्हणजे बीज. So through the seed you come to know the fruit. तर बीजातून तुम्हाला समजतं की हे फळ कसं आहे, या फळाचं काय आहे. So if you want to know how the church started and how it's established and the foundation of the church, you need to go to the book of beginnings, that is Genesis. तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल की चर्च म्हणजे काय हो, चर्चची सुरुवात कुठे झाली हो, चर्च कसं सुरू होतो हो, तर हे सगळं तुम्हाला पाहण्यासाठी उत्पत्तीच्या पुस्तकाकडेच जायला लागेल. Amen. Amen. And there are three important spiritual lessons for us to learn from the life of Abram and the land of Canaan. आणि कनान देश व अब्रामाचं जीवन ह्यांच्याकडनं तीन महत्त्वाचे धडे किंवा मुद्दे आपल्याला शिकण्यासारखे आहेत. So I will start with the points. मी मुद्दे सुरू करतो. The first point, पहिला मुद्दा, the strength of God in Canaan. कनान देशातली देवाची शक्ती. It's very important. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे हा. The strength of God in Canaan. कनान देशातील देवाची शक्ती. Now Canaan speaks about the world. कनान म्हणजे जग, जगाविषयी बोलत आहे कनान देश. And God said, देव बोलला, I want you to establish a church in Canaan. माझी इच्छा आहे की तू कनान देशात जाऊन प्रस्थापित कर चर्च. And the first place God made him to enter in Canaan was Shechem. आणि पहिली जागा कनान देशामध्ये परमेश्वराने अब्रामाला जिथे जायला लावलं, कनान देशात ती पहिली जागा म्हणजे शखेम. And Abram passed through the lands unto the place of Shechem. आणि अब्राहम प्रवास करता करता शखेम नावाच्या जागी आला. We'll open our Bibles to Genesis 12:6 and 7. उत्पत्ती 12 6 आणि 7 वचन तुम्ही सगळ्यांनी काढा. Bible says, बायबल म्हणतं, and Abram passed through the land unto the place of Shechem, unto the plain of Moreh, and the Canaanite was then in the land. And the Lord appeared unto Abram and said, unto thy seed will I give this land. And there builded he an altar unto the Lord who appeared unto him. उत्पत्ती 12 6 आणि 7. आणि अब्राम शखेम या ठिकाणाजवळ मोरेच्या एलोन झाडापर्यंत देशातून गेला. त्यावेळेस कनानी लोक देशात होते. आणि यहोवा अब्रामाला दर्शन देऊन म्हणाला, हा देश मी तुझ्या संतानाला देईन. आणि ज्या यहोवाने त्याला दर्शन दिले होते त्याच्यासाठी त्याने तेथे वेदी बांधली. Praise God. Hallelujah. Without the calling of God, Abram cannot come out. परमेश्वराच्या पाचारणाशिवाय
अब्राहम बाहेर पडू शकत नाही. After God calls out, परमेश्वराने पाचारित केल्यानंतर he takes them to a place where you would like him to have his church. तो त्याला अशा जागी घेऊन जाईल की ज्या जागी परमेश्वराला आपलं स्वतःचं चर्च प्रस्थापित करायचं आहे. Amen. आमेन. And then मग Abraham has to raise up an altar. अब्राहमाने स्वतः वेदी बांधावी लागेल. Amen. आमेन. And so we see this sequence. आपल्याला हा क्रम या ठिकाणी दिसतो. God calls. देव पाचारतो. क्रम God- लक्षात घ्या. God calls. देव पाचारतो. God sets. देव नेमतो. God equips. देव सज्ज करतो. And here we see इथे आपण पाहतो that Abraham is raising up an altar. की अब्राम वेदी बांधत आहे. Without the altar, there is no land. वेदी बांधल्याशिवाय जमीन येत नाही, जमीन मिळत नाही. Without the altar, there is no growth. वेदी बांधल्याशिवाय वाढ होत नाही. First was the altar. पहिलं म्हणजे वेदी. That speaks about sacrifice. आणि वेदी म्हटलं की त्यामागे त्याग आणि अर्पण आलंच. Without the sacrifice, अर्पण आणि त्याग केल्याशिवाय church cannot get started. चर्चची सुरुवातच होऊ शकत नाही. People cannot be gathered. आणि लोक जमा होणारच नाही. God may show you a vision. देव तुम्हाला दृष्टांत दाखवेल. He may show you the land. He may show you the people. आणि देव कदाचित तुम्हाला जागा, जमीन, त्यावर येणारी लोक सगळं दाखवेल. But it doesn't happen in a day. एका दिवसामध्ये घडणाऱ्या या गोष्टी नाही. God takes you through the wilderness. देव तुम्हाला अरण्य प्रवासातनं नेणार आहे. And that's what God did with Abraham. आणि देवाने अब्रामाच्या जीवनात असंच केलं. Raising an altar means a sacrifice. वेदी उभी करणं किंवा वेदी बांधणं म्हणजे अर्पण, म्हणजे त्याग. A sacrifice. त्याग किंवा अर्पण. God showed visions to even Joseph. देवाने योसेफाला देखील दृष्टांत दाखवले. At the age of 17. तो 17 वर्षाचा तरुण मुलगा असताना देवाने योसेफाला दृष्टांत दाखवला. But that vision did not come into fulfillment till God tried him. परंतु जोवर परमेश्वराने योसेफाला पारखलं नाही आणि वेगवेगळ्या कसोटीमधनं नेलं नाही, तोवर परमेश्वराने योसेफाला दिलेले दृष्टांत पूर्ण झाले नाहीत, पूर्ण होऊ शकत नाहीत, पूर्ण होणार नाहीत. And God also took us through various trials and testings in life. देवाने आम्हाला देखील जीवनामध्ये अनेक पद्धतीच्या वेगवेगळ्या समस्येतनं, कसोटीतनं, परीक्षांमधनं आजपर्यंत नेलेलं आहे. Praise the Lord. He Hallelujah. will check your faithfulness. He will check your integrity. परमेश्वर तू किती सरळ आहे, तू किती विश्वासू आहे, तू किती इमानदार आहे, हे सगळं परमेश्वर तपासेल. Amen. Amen. Now Shechem was in Canaan. शकेम कनान देशातली एक जागा. Why Shechem? का शकेम? Shechem means शकेम म्हणजे shoulder. खांदा, खांदा, खांदा Shechem means back. पाठ. You know, a person has much strength in his back. एखाद्या किंवा माणसाच्या पाठीमध्ये खूप शक्ती असते. He has much strength on his shoulders. माणसाच्या खांद्यांमध्ये खूप ताकद असते. It speaks about the place of great strength. तर शक्ती, ताकद म्हणजे पाठ, खांदा. You know, when you are carrying a bag, जेव्हा तुम्ही एखादी पिशवी उचलता, if it becomes too heavy for you, ती बॅग, ती पिशवी तुम्हाला जर फार जड झाली, normally you put it on your shoulders. तर Like, साधारणतः तुम्ही काय करता? पाठीवर घेता. why? का? Because the shoulder can sustain that bag. कारण पाठीला That weight. त्या बॅगेचं किंवा त्या पिशवीचं वजन सहन होतं. So that speaks about the place of strength. तर पाठ किंवा खांदा म्हणजे शक्तीची जागा इज इक्वल टू शकेम. Vineyard Workers Church is a place of strength for each one of us. विनियार्ड वर्कर्स चर्च आपल्या प्रत्येकासाठी शक्तीची जागा आहे. It is the backbone for your life. तुमच्या जीवनाच्या पाठीचा कणा हे चर्च आहे. It is the shoulder of your life. तुमच्या जीवनाचा खांदा हे चर्च आहे. And if people miss the church, आणि जर लोकांनी या चर्चला येणंच बंद केलं, surely they will lose strength. नक्की त्यांची शक्ती जाणारच. They will lose their strength. नक्की त्यांची शक्ती जाणार. I can show you many people. मी तुम्हाला अशी खोऱ्यानं माणसं दाखवीन. If they go away, जर ते गेले, they become a barren land. जर ते चर्च सोडून गेले, तर वांज आणि उघडी जमीन बनतात. They may say, ते म्हणतील I ना, will survive. ते लाख म्हणतील मला चर्चची गरज नाही, मी येणार नाही, मी टिकणार आहे. They are a withered branch, and the withered branch has green leaves only for a time. ते वाळलेली फांदी आहे आणि वाळलेल्या फांदीला थोड्या वेळच हिरवीगार पानं असतात, मग ती पानं गळून पडतात आणि ते सगळ्यांना दिसून येतं. त्यांनी किती जरी सांगितलं की नाही आम्ही चर्चला न येता देखील फार खंबीर आहोत, तरी सगळ्यांना दिसतंय, सगळ्यांना कळतंय, सगळ्यांना समजतंय बाबा बोलतो त्यात दम नाही.
Whenever I meet people outside, जेव्हा केव्हा मी बाहेर लोकांना भेटतो, I see them. मी त्यांना पाहतो, And they are not even half of what they were before. आणि अशी माणसं जेव्हा मला बाहेर भेटतात तेव्हा अगोदर ती माणसं जी काय होती, जशी काय होती, त्यातनं अर्धी देखील आता राहिलेली नाहीत. Because कारण grace of God here is here. देवाची कृपा इथे आहे. Grace of God is here. देवाची कृपा इथे आहे. You know, on Thursday I was speaking to the church. गुरुवारी मी चर्चशी बोलत होतो. गुरुवारी संध्याकाळी Grace comes upon us. कृपा आपल्यावर येते. But many people don't know how to tap in that grace that comes to them. अनेक लोकांना कळत नाही की कृपा माझ्या दारी आलेली आहे, ती कृपा मी कशी घेऊ. See? हं? And I'm a person who really taps in all the grace that comes through the people. आणि मी असा माणूस आहे की जो लोकांद्वारे आलेल्या सर्व कृपेला घेतो. Why? का? Because I know God sent them to me. कारण मला माहितीये देवाने ह्यांना माझ्याकडे पाठवलंय. Praise God. Hallelujah. I don't frustrate the grace of God that comes through man. मी देवाच्या कृपेला कधीही कंटाळवाणं वागत नाही की जी देवाची कृपा माझ्याकडे त्या माणसांकडनं देवानी मला पाठवली आहे. You see, तुम्ही पहा, there are many people, God divinely brought them to us. अनेक माणसांना देवाने दैवीरित्या आमच्याकडे आणलं. I take it as grace of God. देवाची कृपा समजून मी त्यांना घेतो. They are a blessing. आमच्यासाठी ते आशीर्वाद ठरतात. Financial blessings they bless us with. आर्थिकरित्या ते आशीर्वाद ठरतात. In many ways they are a blessing. वेगवेगळ्या रीतीने ते आशीर्वाद ठरतात. And I take it as God's grace. आणि मी देवाची कृपा समजून ते सगळं स्वीकारतो. And I thank God for it. आणि मी प्रभूचे आभार मानतो त्याच्यासाठी. I bless God for it. मी देवाला आशीर्वादित करतो त्याच्यासाठी. I'm appreciative of those people. आणि त्या लोकांचं कौतुक करतो मी त्याच्यासाठी. I pray for them. मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. No matter what they do. मग ते लोक काही करो. Even those people those families that send food to us. जे परिवार किंवा ज्या फॅमिलीज आम्हाला अन्न पाठवतात, जेवण पाठवतात, It is grace. ही कृपा आहे. It is the grace of God. ही देवाची कृपा आहे. I cannot take it for granted. मी याला गृहीत धरून चालणार नाही की होतं होतं असं होत, असं होत नाही. राजा, ही कृपा आहे. Even before taking one morsel, एक घास सुद्धा तोंडात घेण्या अगोदर I say, मी म्हणतो, I bless you, God. देवबाप्पा, मी तुला आशीर्वादित करतो. And I bless those people who gave this favor. आणि त्या लोकांना आशीर्वादित करतो की ज्यांनी आमच्यावर ही कृपा केली. Praise the Lord. हालेलुया. Now, आता when God sends His grace and favor, देव जेव्हा त्याची कृपा आणि अनुग्रह पाठवतो, He sends to both the parties. देवबाप ती पाठवताना दोन्ही पार्टींना पाठवतो, याला पण दोन्हीला. But the fellow who is a blessing to me, पण जो व्यक्ती माझ्यासाठी आशीर्वाद आहे, as a divine connection, एक दैवी नातं म्हणून, God has also given him a grace wherein he can find favor with me. तो माझ्यासाठी कृपा झालेला आहे, तर देवाने त्यालाही कृपा माझ्याद्वारे दिलेली आहे. But how many take advantage of it? पण किती लोक देवानं माझ्याद्वारे जी कृपा त्याला दिली आहे त्याचा किती लोक फायदा घेतात? Like some people say, जसं काही माणसं म्हणतात, I'm not blessed there. मी तिथे काय आशीर्वादित नाही, That's why I want to leave the church. आणि म्हणून मला ते चर्च सोडायचंय कारण त्या चर्च मध्ये मला काही मिळतच नाही. Why? Because you're not tapping the grace that is there upon me. का त्या चर्च मध्ये तुला काही मिळत नाही? कारण माझ्यावर जी कृपा आहे ती कृपा कधी तू घेतलीच नाही. As I am tapping the grace that is upon you, you need to tap in the grace that is upon my life. अरे, तुझ्यावर जी कृपा आहे ती कृपा मी घेत आहे ना, तर माझ्यावर जी कृपा आलेली आहे ती कृपा तू घे ना. Not advantage, take the benefit of it. फायदा किंवा गैरफायदा घे असं मी म्हणत नाही, पण कृपेचा लाभ तर घे. I'm speaking the word to you. मी तुम्हाला वचन सांगतो, I'm speaking the word of life to you. मी जीवनाचा शब्द तुमच्यामध्ये घालतो. Take that word. तो शब्द घ्या, You shall be blessed. तुम्ही आशीर्वादित व्हाल. Come to me for prayer. I will pray for you. प्रार्थना करून घ्यायला माझ्याकडे या, मी तुमच्यासाठी प्रार्थना करीन. But then it's for some people it's difficult because you need all humility to take in even the graces that come पण to काही you. लोकांना हे अवघड जातं का? कारण की ही कृपा जी तुमच्या दारी येत आहे ती घ्यायला नम्रता लागते, जी सगळ्यांमध्ये नसते. Amen. आमेन. Some people say, काही लोक म्हणतात, मीच त्यांना ब्लेस हो केलं ना. त्यांच्याकडे कशाला जायचं? पास्टर पीटर आणि पास्टर जयश्रींना मी आशीर्वादित करतो, त्या दोघांकडे मी काय कसली कृपा घ्यायला जायचं? मीच त्यांना पैसे दिले, मी त्यांना पैसा दिलेला आहे, त्यांचं कशाला ऐकायचं आता? हा. See, you are missing the grace. माझं काय नाही राजा, तू कृपा चुकवलेली आहे. Are you understanding? You are the loser, not me. तुझं नुकसान आहे, माझं नाही.
तुझ्याकडनं आलेली कृपा मी स्वीकारली, पण तेवढ्या नम्रतेनं माझ्याकडनं येणारी तू नाही स्वीकारली. तुझं नुकसान आहे, माझं नाही. Sometimes people say, कधी कधी माणसं म्हणतात, I'm very close to pastor, मी पास्टरांच्या फार जवळचा आहे, and so I don't need to hear the word. तर कशाला संदेश ऐकायला वगैरे खुर्ची घेऊन बसायचं. You are missing the point. संपलं. तू You are missing the blessing that come from the office that I carry. तू मुद्दा चुकवलेला आहे. जे पद माझ्यावर देवाने लादलंय, जो अभिषेक माझ्यावर देवाने दिलाय, तो तू चुकवलास. Take the benefit of it. त्याचा लाभ घे ना. I'm here for your benefit. मी तुमच्या लाभासाठी इथं बसलोय ना. But if we are criticizers, पण आपण जर नुसती निंदाच करत बसलो, हा कोण, हे कोण, हे काय बाबा, हे Finished. कसले बाबा, ह्यांच्याकडनं काय घ्यायचं बाबा, Amen. तर मग तुम्ही We चुकवा. had a lesson, I think so, a message on this, how to take in the anointing from the man of God. याचा मला वाटतं आपण धडा शिकून घेतलेला होता की एखाद्या देवाच्या सेवकाकडनं अभिषेक कसा घ्यायचा असतो. Praise the Lord. हालेलुया. Now listen here. तुम्ही आता इथं ऐका. Shechem speaks about the strength in Canaan. शकेम म्हणजे कनान देशातल्या शक्तीविषयी बोलत आहे. You are surrounded by unbelievers. चारी बाजूनी तुम्हाला अविश्वासू लोकांनी घेरलंय. You are surrounded by ungodly people. सगळीकडनं आपल्याला अभक्तिमान लोकांनी घेरलंय. Your blessings lie in Shechem. तुमचे आशीर्वाद शकेम मध्ये आहेत. Your strength lies in Shechem. तुमची शक्ती शकेम मध्ये आहे. Your deliverance lies in Shechem. तुमची सुटका शकेम मध्ये आहे. You cannot avoid Shechem. तुम्ही शकेमला टाळून चालणार नाही, शकेमकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि शकेम म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं. Shechem means strength. शकेम म्हणजे शक्ती. Not strength of your own, strength of God. शकेम म्हणजे तुझी स्वतःची शक्ती नाही, देवाची शक्ती. And Shechem was in Canaan. आणि शकेम कनान देशात होतं. Praise the Lord. हालेलुया. Amen. आमेन. That speaks about you receiving strength from this place. आणि त्यातून तुम्ही या जागेतनं शक्ती स्वीकारण्याविषयी बोललेलं आहे. Canaan is not only a land flowing with milk and honey. कनान देश केवळ दूध आणि मध या प्रवाहानं वाहणारा देश आहे असं नाही. It is also the place of God's strength. तर कनान या देशात दूध आणि मध तर वाहतच आहे, पण परमेश्वराची शक्ती वाहणारा देश पण कनानच आहे. Praise the Lord. Amen. What is God teaching us? देव आपल्याला काय शिकवतोय? When God brought Abram out of the idol worshipping clan, देवाने जेव्हा अब्रामाला मूर्ती पूजकांच्या कुळातनं आणि घराण्यातनं बाहेर आणलं, He showed them the land of Canaan. तेव्हा देवाने त्याला कनान देश दाखवला. He said, "This is the land I am going to give you." आणि देव अब्रामाला म्हटला की हा देश मी तुम्हाला किंवा तुला देणार आहे. That is the way God works. अशा पद्धतीनं देव कार्य करतो. That is the way how one gets a calling. अशा रीतीनंच एखाद्या माणसावर देवाचं पाचारण येतं. That's what He did with us 13 years back. 13 वर्षांपूर्वी किंवा 25 वर्षांपूर्वी देवाने असंच कार्य आमच्या दोघांच्या जीवनात केलेलं आहे. God said, देव बोलला, "Your church is in Dapodi, तुझं चर्च दापोडी मध्ये आहे, not any other place. Dapodi." बाकी कुठल्याही जागी नाही, तर दापोडी मध्येच तुझं चर्च होणार आहे. He showed us this place. He gave us this land. त्याने आम्हाला ही जमीन दाखवली, त्याने आम्हाला ही जमीन दिली. Let people say this place is flowing with deadness आणि लोकांना and म्हणू दे, dryness. लोकांना म्हणू दे काय म्हणायचं ते, की दापोडी काय जागा आहे का, तिथं काय आहे का, किती मृत आणि किती मेल्यासारखी जागा आहे. People said it. लोक म्हटले You तेव्हा पण, cannot see. You cannot go against God's will. पण देवाच्या इच्छेविरुद्ध आपण जाऊ नाही शकत ना. लोकांचं काय आहे, लोक आज काय बोलतात, उद्या आणि काय बोलतात. Amen. Amen. We keep on changing. लोकांचं सारखं बदलत असतं, आपलं बोलणं सारखं बदलतं. But this is our Shechem for पण each हे one of us. आपल्या प्रत्येकासाठी असलेलं शकेम आहे. And God said, देव बोलला, raise up an altar in Shechem. वेदीबान वेदी, शकेम मध्ये वेदी बांध. If you raise up an altar at Shechem, जर तू शकेम मध्ये माझ्यासाठी वेदी बांधली, I will see that no untoward thing happens here. तर मी जबाबदारी घेईन की इथे कुठल्याही पद्धतीची इजा कधी होणार नाही. And I will show forth my strength आणि मी माझी शक्ती या जागी दाखवी. in this place. या जागेत Each one of us is receiving strength from God आपल्यातल्या प्रत्येकाला देवाकडनं शक्ती मिळत आहे. to overcome the trials, to overcome the devil, to overcome the world. जीवनामध्ये येणाऱ्या समस्यांवर मात करायला, या जगावर मात करायला, सैतानावर मात करायला जी शक्ती पाहिजे ती आपल्याला इथून मिळते. You are being energized inside. आतून तुम्हाला ऊर्जा मिळते. You become powerful from the inside. आतून तुम्ही सामर्थ्यवान होता. It's not just the outside. केवळ बाहेरनं नाही. The world is living with outside performance. जग आणि जगातली माणसं बाहेरच्या सादरीकरणावर आणि परफॉर्मन्सवर जगतात. Our outside performance is the result of the inside change and the power and strength. हालेलुया. आपलं बाहेरचं सादरीकरण किंवा परफॉर्मन्स आतमधून आपल्या जीवनात जो बदल झालेला आहे, त्या बदलामुळे मी बाहेरून अशी
आहे. Praise the Lord. Amen. For the past 13 years, गेली 13 वर्ष God has displayed His mighty strength in this place. परमेश्वराने त्याचं महान सामर्थ्य दर आठवड्याला या ठिकाणी उघड करून दाखवलंय. No devil's power could touch our church. एकही सैतानी सामर्थ्य आपल्या चर्चला गेल्या 13 वर्षामध्ये हात सुद्धा लावू शकलेलं नाही. Because it is carried on the strength and the shoulder and the back of God. कारण हे चर्च परमेश्वराच्या शक्तीवर, परमेश्वराच्या खांद्यांवर आणि परमेश्वराच्या पाठीवर उभं आहे. हालेलुया. Praise God. आमेन. That is what God was trying to tell Abraham. आणि देव अब्रामाला हेच सांगायचा प्रयत्न करत होता. Bible says, बायबल म्हणतं when he came to the place, जेव्हा तो त्या जागी आला, in verse 6, 6वं वचन, unto the plain of Moreh, जेव्हा तो त्या जागी आला मोरेच्या एलोन झाडापर्यंत, and the Canaanite was then in the land. आणि कनानी लोक त्यावेळेला देशात होते. First land that Abraham went म्हणजे into. पहिला देश, पहिली जमीन जिथं अब्राम पहिला गेला. See, हा? Moreh. मोरे. What is the meaning of Moreh? मोरे या शब्दाचा अर्थ काय? There was a tree एक झाड होतं or a plain of Moreh. किंवा मोरे एलोन झाडापर्यंत तो गेला. एक जमीन होती. And that Moreh means, आणि मोरे म्हणजे in Hebrew, हिब्रू भाषेत teacher. शिक्षक. Teacher. हिब्रू भाषेमध्ये हा जो मोरे शब्द इथे लिहिलाय तो मोरे शब्द म्हणजे शिक्षक. I'll tell you. मी तुम्हाला I'm सांगतो, showing to you मी तुम्हाला दाखवत आहे how God worked in my life also. परमेश्वराने माझ्याही जीवनात कसं कार्य केलं. मी तुम्हाला दाखवत आहे. Many years back, अनेक वर्षांपूर्वी God told me परमेश्वर मला म्हणाला in that vision, त्या दृष्टांतात, I want you to concentrate on teaching and preaching. माझी इच्छा आहे की तू शिक्षण आणि उपदेश यावर लक्ष दे. Preaching and teaching. तू लोकांना शिकवणे आणि लोकांना उपदेश करणे या दोन गोष्टींवर लक्ष दे. Forget about the power. बाकी सामर्थ्य ते सोड. तू I will confirm the word with healing, signs and miracles. तुझ्या मुखातनं जो शब्द बाहेर पडेल त्या शब्दाला मी लोकांच्या जीवनात चिन्ह, चमत्कार, आरोग्य, आशीर्वाद देऊन साबित करून दाखवीन की हा जे बोलला ते खरं आहे. Praise God. Amen. And in my times, माझ्या काळात, there was a fad, a fashion of only power. माझ्या काळामध्ये एक फॅड किंवा क्रेज होतं लोकांना की मला सामर्थ्य पाहिजे, मला पॉवर पाहिजे. And so people even entered into the fleshly performance to at least show to the people that there is power even when there is not existing at that moment. आणि त्या पॉवर किंवा सामर्थ्याच्या वेडापायी लोकांनी काय केलं, सामर्थ्य जरी कधी कधी त्यांच्यावर नसायचं तरी देखील दाखवायचा प्रयत्न केला की आमच्यामध्ये सामर्थ्य आहे. And in my time there was more of people giving importance to prophecy and power and miracles. आणि माझ्या जमान्यामध्ये बरीच अशी माणसं होती की जी भविष्यवाणी म्हणजे प्रॉफेसी, चमत्कार या सगळ्यावरती जास्त भर द्यायची. And so much so आणि इतकं की that many people got carried away beyond the doctrine. अनेक माणसं पवित्र शास्त्रात किंवा बायबलमध्ये जी तत्व दिलेली आहेत त्या तत्वांना सोडून आणि इतर भलत्या गोष्टींमध्ये शिरली. कारण पॉवर पाहिजे, सामर्थ्य पाहिजे आणि चमत्कार पाहिजे या सगळ्या मागे. And because they went beyond the doctrine, that means you go beyond the doctrine, means you go into the flesh. आणि बायबलची तत्व सोडून जर तुम्ही या पॉवरच्या खेळामध्ये उतरलात तर तुम्ही तर अंगामध्ये आणि देहामध्ये मिनिस्ट्री करायला लागला. And that is the time the lying spirit starts manifesting. आणि मग त्याला काय होतं, खोटं बोलायचा आत्मा प्रगट होतो. And it started mingling in the people. आणि खोटं बोलायचा आत्मा प्रगट होऊन लोकांमध्ये घुसायला लागतो. And people were so mesmerized. आणि मग लोकांना इतकं सगळं असं आश्चर्य, गोंधळ असा सगळा उडाला. And so much they craved for the supernatural. आणि इतकं मग लोक अलौकिक सामर्थ्य मला पॉवर पाहिजे. बघ त्यांच्यामध्ये किती पॉवर आहे, बघ ना ते किती पॉवरफुल आहेत, मला ती पॉवर पाहिजे. That की at times कधी कधी even the ministers they said and did things to just attract the crowd. की कधी कधी The crazy going crowd. की कधी कधी देवाच्या सेवकांच्या मुखातनं सुद्धा अशा काहीतरी गोष्टी आणि शब्द बाहेर पडू लागले की ज्यामुळे लोक ते पॉवर बघून त्यांच्याकडे आकर्षित होणार आहेत. But sadly the essence was lost. पण दुःखाची बाब की सगळ्यातला सुगंध हरवलाय. Amen. चव गेलेली आहे. You know, like today जसं आज the directors and the producers come out with movies which will attract the people. What attracts the people? What the people want they will give. डायरेक्टर आणि प्रोड्युसर, दिग्दर्शक आणि निर्माणकर्ता असल्या पद्धतीचे पिक्चर किंवा चित्रपट काढतात की ज्या चित्रपटांना बघून लोक आकर्षित होतील. They will give what the people want. आणि लोकांना जे हवंय ते देणार. Amen. Amen. If people want that the hero should be flying like that 10 feet and then landing on the enemy and then killing him, they will do that only, though it may not be right or it may not look very real. जनसमुदायाला असं हवं असेल की हिरो
अगदी खूप 10 फूट उंच उडला पाहिजे आणि खाली उतरला पाहिजे. मग ते जरी खरं वाटत नसलं तरी सुद्धा ते लोक मूवी मध्ये तसंच दाखवणार, कारण लोकांना तसं हवंय. What people want, they will give. तर लोकांना जे हवंय ते चित्रपटातनं हे देतात. But if you have it in the spiritual world also in this manner, you don't realize there are evil spirits ready to even make you to fly like that. पण हे नियम जर आपण आध्यात्मिक जगतामध्ये सुद्धा वापरू लागलो तर ते चुकीचं ठरतं, कारण मग सैतानी शक्ती ताबा घेते आणि सैतानी आत्मे आपल्याला असं उडवूही शकतात. Do you know that? तुम्हाला माहिती आहे का? Because there were testimonies in our church. का आपल्या चर्च मध्ये या साक्षी झालेल्या आहेत. There were people so crazy for power. काही माणसं इतकी पावरच्या मागे वेडी झाली In their prayer they used to be only open when the spirit world will be open to me. की त्यांच्या प्रार्थनेमध्ये नुसतं त्यांचं लक्ष याकडेच असायचं की कधी आध्यात्मिक जग माझ्या डोळ्यासमोर उघड होईल. And so since they are not mature, not knowing much the word of God, there are other forces which cater to their needs and the devil activates. आणि देवाच्या शब्दामध्ये ते फारसे प्रौढ नसल्यामुळे, देवाचं वचन त्यांना व्यवस्थित माहित नसल्यामुळे मग सैतान ताबा घेतो आणि सैतानाच्या जगातल्या गोष्टी त्यांना प्रगट करतो. Like this incidences I've shown when a fellow wanted to jump into the water because he said the Holy Spirit is leading me to jump into the water. जसे ही सगळी उदाहरणं मी तुम्हाला सांगितलेली आहेत माझ्या उपदेशातनं, की एकदा एक व्यक्ती होता आणि तो म्हटला की मला पाण्यामध्ये उडी मारायची का, तर म्हणे देवाचा पवित्र आत्मा माझ्याशी बोललाय की तू पाण्यात उडी मार. So maybe 10 rivers he must have just gone there and jumped into the water. तर जवळजवळ 10 नद्यांकडे हा बाबा गेला असेल उडी मारायला. It doesn't make any sense. पण त्याला काय अर्थ आहे का? See, but it didn't start that way. पण अशा रीतीने सुरुवात नव्हती झाली. Actually, they were panting for God. खरं म्हणजे ते परमेश्वरासाठी ताणलेले आणि भुकेले झाले They होते. were not wrong people to begin with. ते काही चुकीचे लोक नव्हते सुरुवातीला. They had a longing for God. त्यांच्या अंतःकरणामध्ये परमेश्वराचा ओढा होता. But there is a timing of God. पण देवाची एक वेळ असते ना. He will also see that you mature in certain things. देव हे पण पाहतो की काही गोष्टींमध्ये तू प्रौढ व्हायला पाहिजे. Then he will start manifesting. मग देव तुला प्रगट होईल किंवा दर्शन देऊ लागेल. But that they want it immediately. पण त्यांना सगळं लगेच हवं होतं. Who else can give you immediately without your character being developed except the devil? मग लगेच तुम्हाला कोण देणार? चारित्र्य आणि स्वभाव न सुधारता लगेच देणारा सैतानच आहे. Are you understanding? कळतं का मी काय म्हणतो? स्वभाव आणि चारित्र्य बायबलमध्ये लिहिलंय त्या पद्धतीनं न सुधरवता देतं कोण? सैतान. सो बी वेअर. Amen. आमेन. We need to develop our life with God. We need to have a relationship with God. आपलं जीवन देवाबरोबर आपण विकसित हे केलंच पाहिजे. देवाशी नातं बांधलंच पाहिजे. Amen. आमेन. Today's youth they need to go in the speed of God. आजच्या तरुण वर्गाने देवाच्या गतीनं जायचं. कळलं का? The speed of God. आजच्या तरुण वर्गाने And for you, देवाच्या गतीनं आणि तुमच्यासाठी पण देवाच्या गतीनं जायचं. like this person I said who was jumping in the waters, जसा व्यक्ती मी म्हटलो ना पाण्यामध्ये उडी मारायला निघाला. he was not even working anywhere. He didn't even see life. बिलीवर झालेला होता, येशूकडे आलेला, अजून कुठे नोकरी धंद्यालाही लागला नव्हता, अजून कुठे पुढचं आयुष्य पण धड पाहिलेलं नव्हतं. Whenever he used to travel in the train or in the bus with his father, जेव्हा केव्हा वडिलांबरोबर ट्रेन मध्ये बसमध्ये प्रवास करायचा, he used to see poor people. त्याला गरीब माणसं दिसायची. His heart used to be full of passion, compassion like Jesus. त्याचं हृदय येशूसारखं कळवळ्याने भरायचं. And then he used to say, मग तो म्हणायचा, I have compassion for this fellow. मला कळवळा येतो यांचा. Daddy, give me 200 rupees. डॅडी 200 रुपये द्या. Seeing another one, I have compassion on this fellow. Give me 500 rupees. आणि कोणी दिसला, मला कळवळा येतो यांचा, डॅडी 500 रुपये द्या. That is not the way God works. अशा रीतीनं देव कार्य करत You नाही. have compassion, you work, sweat, earn, give. तुला कळवळा येतो ना, तू काम कर ना, कष्ट कर, घामगाळ कमाव आणि मग दे. हालेलुया. See? Because I stood on my own feet. कारण मी माझ्या स्वतःच्या पायावर उभा राहिलोय. I didn't have any godfathers, not even a father with me. मला कोणी गॉड फादर किंवा माझे वडील सुद्धा तोपर्यंत नव्हते. It is only my God. फक्त माझा देवच होता माझ्या पाठीशी. And that's why what I give you, म्हणून जे मी तुम्हाला इथं देतो ना, take those graces. हे फार व्यावहारिक आहे, कृपेनं भरलेलं आहे. ही कृपा स्वीकारा And you shall be blessed. आणि तुम्ही आशीर्वादित व्हाल. You shall not knock at another door. इतर दारी तुम्ही वाजवायला जाणारच नाही. Unless it's a right door. हा, ते योग्य दार असेल तर मग ठीक आहे, नाही तर मग तुम्ही इतर दारी जाणारच नाही, कारण तुम्ही म्हणाल माझ्या दारी मला भरपूर कृपा मिळते. So God said, ते म्हणाला, you preach and you teach. तू
लोकांना शिक्षण दे, तू लोकांना उपदेश कर, You instruct my people. तू माझ्या लोकांना मार्गदर्शन कर, असं देव मला म्हणाला. And signs and miracles will follow. चिन्ह चमत्कार मागे मी करून दाखवतो, तू माझा शब्द लोकांना शिकव आणि सांग. And today signs and miracles are following. आणि आज चिन्ह चमत्कार घडतायत ना. People are healed, blessed, लोकांना delivered. लोकांना किती आरोग्य मिळतंय, सुटका मिळते, आशीर्वाद मिळतात, किती सारे लोक कुटकुटून येत आहेत. And we are going in people's dreams and healing them. आणि लोकांच्या स्वप्नांमध्ये पार जाऊन आम्ही लोकांना आरोग्य देऊन येतोय. Are they telling lies? लोक काय खोटं बोलतात का? No, this is the communion of saints. लोक खोटं बोलत नाहीत. हे संतांचं संभाषण आहे, ही संतांची सहभागिता आहे. इथं भेटलं नाही तर आम्ही लोकांना त्यांच्या स्वप्नात भेटतोय. It's possible. शक्य आहे. I will give you quotation sometime, but not now. Otherwise, I'll miss my message. मी बायबल मधनं तुम्हाला याच्यावरची वचनं पण देईन, पण आता नाही. आता द्यायला लागलो तर सध्याचा विषय बाजूला राहील. Bible says बायबल म्हणतं in 2 Kings 17:28. 2 राजे 17:28. So one of the priests whom they had carried away into exile from Samaria came and lived at Bethel and taught them how they should fear Yahweh. 2 राजे 17:28. मग त्यांनी जे याजक शोम्रोनातून नेले होते त्यांच्यातला एक बेथेला जाऊन राहिला आणि त्यांनी यहोवाचे भय कसे धरावे हे त्याने त्यांना शिकवले. Did you see that? बघा What did they do? त्यांनी काय केलं? They taught them. शिकवलं त्यांना. Did you see that word taught? शिकवलं हा शब्द अंडरलाईन करा. शिकवले. The solution given to me was preach and teach my people. मला जो उपाय देवाने दिला होता तो असाच की तू माझ्या लोकांना शिकव आणि उपदेश कर. People don't want to teach लोकांना शिकवायची इच्छा नसते, because कारण they are scared that the people will stand on their own feet and they will not come back to them. त्यांना भीती वाटते की या लोकांना मी सगळं शिकवलं तर ह्यांना सगळं समजेल, मग ते स्वतःच्या पायावर उभे राहतील आणि मग ते परत माझ्याकडे येणार नाहीत. म्हणून लोक घाबरतात आणि योग्य शिक्षण सुद्धा लोकांना देत नाही. That is a wrong concept. चुकीची गोष्ट आहे. We are called to equip the saints to आपल्याला- become a blessing to the kingdom of God. आपल्याला संतांना देवाच्या राज्यासाठी आशीर्वाद ठरावेत ते संत म्हणून सज्ज करायला बोलवलंय. So God said, देव बोला, I want you to preach the good news in Canaan. माझी इच्छा आहे की कनान देशात तू सुवार्ता गाजव. So more means taught or to shoot an arrow तर मोरे म्हणजे बाण सोडणे किंवा शिकवणे, or throw an arrow किंवा or बाण a सोडणे, spear. बाण मारणे, भाला सोडणे किंवा शिकवणे म्हणजे मोरे. See, teaching. शिकवणे, Teaching means throwing शिकवणे, a spear or a shooting an arrow. बाण सोडणे, योग्य त्या जागी बाण सोडणे. Now, बाण सोडणे म्हणजे हवेत नाही. हा, बाण You need to have a target for it. बाण हवेत नाही सोडायचा, पुढे ध्येय पाहिजे. Amen. Amen. At the mark, correct mark. अगदी बरोबर त्या निशाण्याकडे बाण गेला पाहिजे. That it should be so accurate. बरोबर अचूक असा निशाणा साधला पाहिजे की That मला it should- याला हेच शिकवायचं होतं, It should hit the heart of the people. की बरोबर त्या लोकांच्या हृदयाला तो बाण टोचला पाहिजे आणि त्यांना That- शिकता आलं पाहिजे. That is the Hebrew meaning. हिब्रू अर्थ of हा आहे. teach. हिब्रू अर्थ हा आहे शिकव याचा. You know, write it down if you want. Teach means shooting an arrow exactly at the center of the heart. पाहिजे तर लिहून ठेवा. हिब्रू भाषेमध्ये शिकव म्हणजे त्याच्या हृदयाच्या केंद्रस्थानी बरोबर बाण सोड. Then you know who rejoices? आणि मग कोण आनंद करतं माहितीये? God rejoices. देव आनंद करतो Amen. की यांनी बरोबर निशाणा साधला आणि जो माझा होता त्याला माझ्याकडे आणला. Praise God. Amen. That is our joy. हा आमचा आनंद आहे. Our joy is not just preaching to you, but it should hit the target. आमचा आनंद केवळ तुम्हाला येऊन उपदेश करणे याच्यात नाही, तर आमचा आनंद ध्येय साध्य झालं पाहिजे की याला जे मला शिकवायचं होतं ते मी शिकवलं. God told Abram, देव अब्रामाला म्हटला, preach the word in Canaan. कनान देशात तू संदेश सांग. Preach the word and teach the people how to correctly worship me. कनान देशामध्ये तू लोकांना उपदेश कर, तू लोकांना शिकव की त्यांनी माझी आराधना कशी करायची असते ते शिकवायचं तू. The way that is acceptable by me. की जो मार्ग मी स्वीकारतो, जो आराधनेचा आणि उपासनेचा मार्ग मी स्वीकारतो, तो मार्ग अब्रामा तू शिकव. Shoot the arrow. आणि बाण सोड. At the bullseye, shoot the arrow. तो बाण तू सोड. ध्येय ठेव आणि बाण सोड. So teaching the word of God or teaching the Torah means hitting the mark. तर देवाचं वचन शिकवणे किंवा तोरा शिकवणे, नियमशास्त्र शिकवणे म्हणजे ध्येयाकडे बाण सोडणे. People want to hit the wrong places. लोकांना चुकीच्या जागी बाण सोडावेसे वाटतात. Amen. Amen. And when you hit the wrong places, people say, "Oh, I don't want to go to that church." आणि चुकीच्या जागी बाण सोडले की मग माणसं म्हणतात त्या चर्चला मला जायचं नाही. Amen. आमेन. असं चुकीच्या जागी बाण नका सोडू. बरोबर
त्याचं हृदयाचं केंद्रस्थान गाठायचं आणि तिथं बाण सोडायचा. Now, if you read the history of Israel, जर तुम्ही इस्रायलचा इतिहास वाचला, they used to send priests to foreigners. ते याजक पाठवायचे परदेशांकडे. Why? का? To instruct them correctly in the Torah. की याजकांनी त्या परदेशांना तोरा विषयीचं व्यवस्थित ज्ञान शिकवावं, So that the dangers in their life will pass away. की त्यांच्या जीवनातले जे धोके आहेत ते निघून जावे. Even in those times, त्या जमान्यात सुद्धा the Gentile nations and the kings used to come to Israel, and Israel, the priests used to instruct them according to the word that they may be helped. त्या दिवसात सुद्धा परदेश आणि परदेशी असे सगळे इस्रायलमध्ये यायचे आणि इस्रायलच्या याजकांकडून शिकून घ्यायचे की हे काय म्हणतायत. Amen. Amen. People used to come to the temple. लोक देवाच्या मंदिरी यायचे. See, I know altar existed before the temple came up. मला माहितीये मंदिर अस्तित्वात येण्या अगोदर वेदी होती. But today also we have an altar because the principle is the same. पण आज देखील आपण वेदी उभारतो ना, का? कारण तत्व सारखंच आहे. Sacrifice is the basic requirement of any altar. कुठल्याही वेदीला पहिली गोष्ट काय लागते? कुठल्याही वेदीला पहिलं लागतं अर्पण. So I don't take in what some people say that the local church is not important, we can study it at home. तर काही माणसं जे म्हणतात ना, काही बिलीवर माणसांमध्ये हे जे कॉमन सेइंग अलीकडे झालंय की लोकल चर्च वगैरे काही महत्त्वाचं नाही, आपण घर बसल्या शिकू शकतो, ऑनलाईन बघू शकतो वगैरे See, वगैरे. if we are so clever, Jesus wouldn't have said, I'm building my church. तुम्ही जर एवढे शहाणे असता तर येशू असं म्हटला नसता का मी माझं चर्च बांधत आहे. Praise the Lord. Amen. And moreover, where will you get the breaking of bread, in heaven or on earth? जास्तीत जास्त तुम्हाला प्रभू भोजन कुठे मिळणार? स्वर्गात? People say, पृथ्वीवर? लोक म्हणतात. no, we can have it at home also. लोक म्हणतात नाही आम्ही घरी घेऊ ना. Paul said, पण पॉल म्हणतो don't you have homes to eat that you are eating here like this? तुम्हाला घरं नाहीत का खायला की तुम्ही असं खाता So इथे? he's speaking about the church. याचा अर्थ पॉल चर्च विषयी बोलतोय. There is a difference between the home and the church. That's why Paul says, why do you eat like this without giving any reverence to the breaking of तर bread? घर आणि चर्च याच्यामध्ये फरक आहे आणि म्हणून पॉल म्हटला की तुम्ही हे खाताना असं का खाताय? घर नाही तुम्हाला खायला, हे प्रभू भोजन आहे, चर्च मध्ये घेताय, व्यवस्थित घ्या. Praise the Lord. Amen. 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 Many times it takes a priest to show and instruct properly from the Torah. बऱ्याच वेळेला बरं का याजकच लागतो या सगळ्या टोरामधनं किंवा नियमशास्त्रामधनं लोकांना व्यवस्थित शिकवायला याजकच लागतो. And God did not do away with the fivefold ministry office. आणि देवाने काही पाचपदरी सेवा टाकलेल्या नाहीत. He has not just done away with the pastor's calling and the evangelist's calling. म्हणजे देवबाब आता झालं, पास्टांचं आता काही काम नाही, आता सुवार्थी कशाला पाहिजे, आता नको हे सगळे, असं नाहीये. Amen. आमेन. And that's why you need instruction, you need teaching in the right way. म्हणून तुम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे, तुम्हाला शिकवणीची गरज आहे, तुम्हाला योग्य शिक्षणाची गरज आहे. If we take that word more literally, मोरे शब्द आपण जर अगदी शब्दशः घेतला, let us take it literally. आपण शब्दशः तो शब्द घेऊ. मोरे More means मोरे म्हणजे shooting the arrow. बाण सोडणे. Now, आता if I give you the book मी तुम्हाला जर पुस्तक दिलं and said study about archery and you will be well a professional archer, आणि मी तुम्हाला पुस्तक देऊन सांगितलं की यातनं तू शिकून घे बाण कसे सोडायचे असतात आणि त्यात तू प्रवीण होशील, it is not possible. हे शक्य नाही. He has to go out in the field त्याला बाहेर तिथं जायला लागणारच and the trainer has to go with him. आणि एक प्रशिक्षक त्याच्याबरोबर गेला पाहिजेच. Every athlete has a coach. प्रत्येक ऍथलीट मागे कोच असतो ना की जो त्यांना शिकवतो. Athlete may have talents but he needs a coach to train him. अरे ऍथलीट मध्ये कलागुण आणि टॅलेंट असतील पण त्याला शिकवणारा कोच हा पाहिजेच. Pull the string this way. की अशा पद्धतीनं तू धागा ओढ Professionally he has to teach him. आणि त्याला अगदी पेशावर रीतीनं शिकवावं लागेल की हे कसं करायचं. So the Bible is like an art that requires experimental involvement also. तर बायबल ही एक अशी कला आहे की ज्या कलेमध्ये आपल्याला व्यावहारिक अनुभवांची शिदोरी पण गरजेची So आहे. Shechem is a place where God gives you the strength. तर शक्केम जागा अशी आहे की जिथे देव तुम्हाला शक्ती देतो. Where did Jacob settle? याकोब कुठे स्थायी झाला? Bible says he settled in Shechem. बायबल म्हणतं याकोब शकेमात स्थायी झाला. He bought a piece of land. याकोबाने तिथं जमिनीचा तुकडा घेतला. For his own tent he bought a piece of land. त्याच्या स्वतःच्या तंबूसाठी याकोबाने शकेम मध्ये एक जमीन घेतली 100 pieces of silver he gave to buy that land. आणि 100 चांदीची नाणी याकोबानं शकेम मध्ये ती जमीन विकत घ्यायला दिली. That's what we did. आम्ही हेच केलंय. We bought this land. आम्ही जमीन विकत We घेतली आहे. did not get it free. ही जमीन काही फुकट मिळाली नाही We आम्हाला. paid the Canaanites to have Shechem here. या जागी शकेम उभं करायला मी कनानी लोकांना पैसा दिलेला आहे. Praise the Lord. Amen.
And God said, I will see that you get all the money. आणि देव म्हटला की ही माझी जबाबदारी, लागणारा पैसा तुला पुरवणं माझं काम. And you know how the miracle took place? Brother DJ Dinakaran sent us the last installment miraculously to us. आणि तुम्हाला माहितीये की सगळे चमत्कार कसे झाले. डीजे अंकलनी शेवटचा हप्ता जो आम्हाला द्यायचा होता पण आमच्याकडे तो हप्ता नव्हता, पैसे नव्हते, ते अंकलनी आम्हाला पाठवले. Now in those times, त्या जमान्यात Shechem, which that land was called Shechem, actually that name belonged to a man, Shechem. a prince of that land, and his name was Shechem. शकेम त्या जागेचं नाव कसं पडलं तर त्या जागेचा एक राजकुमार होता, त्या राजकुमाराचं नाव होतं शकेम आणि त्याच्या नावावरनं हे नाव पडलं त्या जागेचं शकेम. His father was Hamor. त्याचे वडील होते हमोर. Amen. आमेन. In Shechem, शकेम मध्ये all the strange gods and all the abomination was cleansed of Jacob's family. शकेम मध्ये याकोबाच्या परिवारातनं सर्व मूर्ती पूजा आणि परकी आराधना हे सगळं काढून टाकण्यात आलं. Do you know? माहितीये तुम्हाला, When Jacob was moving in the land, याकोब जेव्हा त्या जागेत फिरत होता his wives were carrying all idols also with them. त्याच्या बायका सगळ्या मूर्त्या घेऊन निघाल्या So होत्या. you can imagine how many they had. म्हणजे कल्पना करा किती असतील त्यांच्याकडे. And so God said, तर देव बोलला go back. परत जा. In Genesis 35 verse 4. उत्पत्ती 35 आणि त्यातलं 4थं वचन. And they gave unto Jacob all the strange gods which were in their hand, and all their earrings which were in their ears, and Jacob hid them under the oak which was by Shechem. उत्पत्ती 35वा अध्याय आणि त्यातलं 4थं वचन. तेव्हा त्यांनी आपल्या हातातले सर्व अन्य देव व आपल्या कानातली कुंडले म्हणजे कानातली ही याकोबाला दिली आणि शकेमा जवळच्या एका झाडाखाली याकोबाने ती लपून टाकली. What does it show? काय अर्थ This याचा? is the place where people's lives are cleansed. ही शकेम जागा अशी आहे जिथे लोकांचं जीवन साफसूफ केलं जातं. Praise the Lord. लोकांच्या जीवनाची सफाई शकेम मध्ये होते. Amen. Amen. Everything is removed here. इथे सगळं काढलं जातं We become a new creation. आणि इथे आपण नवीन निर्मिती बनतो And we are blessed in this place. आणि या जागी येऊन आपण आशीर्वादित होतो. Did you see पाहताय how slowly Shechem started coming out of Canaan, out of the hands of the people कसं of the शकेम world and coming into the hands of God? कसं शकेम हळूहळू कनानी लोकांच्या हातातनं परक्या लोकांच्या हातातनं बाहेर पडून जिवंत देवाच्या हातात पडू लागलं. We are not talking about the literal land now, आपण आता त्या जमिनीविषयी खुद्द बोलत नाही, but we are talking about people whose lives are cleansed and who are coming to God and they are being changed. आता आध्यात्मिक अर्थ मी इथे घेत आहे की कशा पद्धतीनं माणसं चर्चला येतात आणि चर्च मध्ये येऊन त्यांच्या जीवनाची साफसफाई केली जाते आणि ती माणसं बदलतात. Amen. In Shechem all these things happen. शकेम मध्ये या सगळ्या गोष्टी घडतात. So don't ever expect to go all around and then say I will be blessed there in the land of Canaan. No, you have to return back to your Shechem. तर कधीही मी अख्ख्या कनान देशामध्ये भटकत राहीन आणि तरी आशीर्वादित होईन असं म्हणू नका. तुला तुझ्या शकेमला सारखं परत यावं लागेल. The land will be flowing with milk and honey, but it will come to you on your table only when you are in Shechem. तो देश, तो कनान देश दूध आणि मध वाहणारा देश असेल, पण त्या कनान देशातलं ते दूध आणि मध जोवर तू शकेम मध्ये येत नाहीस तुझ्या घरात तुझ्या टेबलवर तुला मिळणार नाही. People say, लोक म्हणतात, oh, I will be blessed in this land. या जागेत या देशात मी आशीर्वादित होईन. In this land I will be blessed. या In देशात this state I will be blessed. या स्टेट मध्ये या राज्यामध्ये या देशामध्ये मी आशीर्वादित होईन असं लोक म्हणतात. Because it is a land flowing with milk and honey. कारण हा देश दूध आणि मध वाहणारा देश I आहे. got a good job. मला या देशात चांगली I got नोकरी good मिळाली, promotion. मला या देशात चांगली बढती Good मिळाली, house. मला या देशात चांगलं घर It मिळालं. will not stay with you unless you be there in Shechem. जोवर तू शकेम मध्ये राहायचं ठरवत नाही हे सगळं मिळालेलं तुझ्याकडे राहणार नाही. You know, God said ते बोला to Moses, मोशेला, Shechem also should be a city of refuge for the manslayer. शकेम ज्या माणसानं खून केलेला आहे त्याच्यासाठी आश्रयस्थान सुद्धा बनायला हवं. Do you know that? तुम्हाला माहितीये When का a man killed somebody, एखाद्या माणसानं समजा कुणाचा खून केलाय and now these people are in rage, that family who had आणि- lost that person. आणि ज्या कुणाचा खून झालेला आहे त्याचा परिवार आता फार चिडलेला आहे त्या माणसाविरुद्ध. This fellow has to run. त्या खुनी माणसाने धावायचं. God had placed 6 cities of refuge. देवाने 6 आश्रयस्थानं म्हणून शहरं निवडली होती, 6 He जुन्या has to करारात. run. आणि त्या माणसाने त्या खुनी माणसाने मग पळायचं. He cannot come into the hands of that family. तो त्या फॅमिलीच्या हातात पडू नाही शकत. If he falls in their hands त्या फॅमिलीच्या हातात जर तो पडला and if he gets killed, आणि मेला
Finished. Law cannot do anything for तर him. Nobody can संपलं. help him. मग त्याच्यासाठी नियमशास्त्र किंवा कोणीच काही करू शकत So नाही. while running, he should see, be very careful not to fall on the way, not to stop on the way. तर त्याच्याकडनं खून झालेला असताना त्यांनी पळायचं आणि पळताना बघायचं की मध्ये रस्त्यात आपण कुठे पडायचं नाही, बेशुद्ध व्हायचं नाही. Amen. आमेन. Drink water like a marathon racer. You have to run. आणि शर्यतीमध्ये धावणाऱ्या That was the law. शर्यतपटू सारखं पाणी पित राहायचं, धावत राहायचं. That was the law हा नियम होता in the Old Testament. जुन्या करारात. आणि धावून 6 आश्रयस्थानाची नगरं दिलेली आहेत त्यातल्या एकाकडे यायचं. So he has to see. त्यानं पाहायचं This Shechem has come. शखेम आलं. किती लांब आहे, पळा. पळ, शखेम The किती लांब आहे. moment he enters Shechem, ज्या क्षणाला तो शखेम मध्ये पाय ठेवेल, those fellows who are about to kill, जे त्याला मारायला टपून बसले they will halt there only. ते तिथंच थांबतील की हा शखेम मध्ये गेलाय, आता हात लावू शकत नाही. याला मी हात नाही लावू शकत. He finds refuge under the priest and हालेलुया. there, आणि the high शखेम मध्ये priest. शखेम मध्ये प्रमुख याजकाखाली त्याला आश्रय मिळेल. Until the high priest does not die, he is safe. आणि प्रमुख याजक जवळ मरत नाही, हा खुनी शखेम मध्ये आणि प्रमुख याजकाच्या हाताखाली आल्यामुळे सुरक्षित आहे. Amen. We will Amen. not dwell into all that, but आता या सगळ्यात मी जात नाही, विषयाला वेगळी ओढ लागेल. Shechem पण शखेम was a place of refuge for the manslayer. शखेम म्हणजे खुनी माणसांसाठी असलेलं आश्रयस्थान. There he was saved. आणि तिथं तो वाचतो. This is the place for you to run to when you are in trouble. जेव्हा केव्हा तुम्हाला कुठलाही त्रास होईल तेव्हा धावत कुठं जाल? इथंच या, Shechem. शखेमला या. When you are in trouble, you have to run to Shechem. जेव्हा केव्हा तुम्हाला काही त्रास होईल तेव्हा धावत या शखेमला या. When you have done some wrong, काही चुकीचं काम तुमच्याकडनं झालं, your enemies are after you. शत्रू तुमच्या मागे लागले, Run to this place. या शखेम जागी धावत या. And this church is the city of refuge for आणि many people. हे चर्च, आपलं चर्च अनेकांसाठी आश्रयस्थान झालेलं आहे. मला माहित नाही तुमच्यातल्या कितींना हे कळतंय. Later on, the place of Shechem was full of the works of God. आणि मागाहून शखेम ही जागा जिवंत देवाच्या कार्यानं भरून गेली. What happens is, काय होतं? when the Shechem is full of God's people, जेव्हा शखेम देवाच्या लोकांनी भरून जातं, the anointing of God is in all this place. of देवाचा Bapur. अभिषेक इथे सगळीकडे असतो. All this place, there's इथे- anointing. The grace of God is in this place. इथे सगळीकडे देवाचा अभिषेक आणि देवाची कृपा The असते. power of the devil is broken. आणि सैतानाची शक्ती तुटून जाते. Most of the power of the devil in the land of Pune is broken. आज पुण्यातली जास्तीत जास्त सैतानी शक्ती तुटलेली आहे. The more people come to God, the more of the power of the devil is broken. या पुण्यातले जेवढे जास्त लोक जिवंत देवाकडे येतील तेवढे जास्त पुण्यातली सैतानी शक्ती तुटेल. Praise the Lord. Hallelujah. Because Shechem later on, कारण मागाहून शखेम it became such a important place for the believers इतकी महत्वाची जागा झाली बिलीवर किंवा विश्वासू लोकांसाठी, that even when the prophet, when the man of God Joshua wanted to meet his elders, he used to say, "Come, let us meet in Shechem." की परमेश्वराचा जो सेवक होता यहोशुवा, त्या यहोशुवाला जेव्हा केव्हा त्याच्या वडिलांना भेटायची इच्छा व्हायची तेव्हा तो म्हणायचा, चला शखेमला भेटूया. That's what it says in Joshua 24. यहोशुवा 24व्या अध्यायामध्ये त्याची नोंद आहे पहा. In verse 25, 24वा अध्याय 25वे वचन. यहोशुवा there the covenant also was made in Shechem. शखेम मध्येच त्यांनी करार देखील केला. Amen. आमेन. You know, the bones of Joseph was buried in Shechem. योसेफाच्या अस्थींना म्हणजे हाडांना शखेम मध्ये पुरलं. Rehoboam was made king in Shechem. रहोबामला शखेम मध्ये राजा केलं. Shechem means shoulder. शखेम म्हणजे खांदा. When you become a believer, जेव्हा तुम्ही विश्वासू होता you become a shoulder to others. तुम्ही इतरांसाठी खांदा बनता You carry their burden. आणि तुम्ही त्यांची ओझी वाहता. You have to become now Shechem to others. आता तुम्ही इतरांसाठी शखेम बनायला सुरुवात करा. You remember तुम्हाला आठवतं when Noah was unclothed जेव्हा नोहा उघडा पडला because he drank too much of कारण- grapes. He didn't drink wine or alcohol. He ate too much of grapes, I believe. एकदा नोहा उघडा झाला. कसा? तर त्याने खूप दारू पिऊन घेतली असं नाही तर खूप द्राक्ष खाऊन घेतली. Some people say, काही लोक म्हणतात तो दारुड्या होता म्हणून असं. हा. No, no, no. म्हणजे तेवढंच आपलं एक कारण बायबल मधून मिळालं म्हणजे काही लोकांना खूपच आनंद होतो. हा, म्हणजे आपण पण थोडं घेऊ शकतो असं नोआ सारखं. असली कारण बायबल मध्ये नाहीये. हालेलुया. He must have eaten too many grapes. If you eat too many grapes also, you तर get तो- intoxication. नोहाने बरीच सारी द्राक्ष खाऊन घेतली असतील तर जास्त प्रमाणामध्ये द्राक्ष खाल्ली तरी थोडी गुंगी येतेच. Maybe he drank fruit juice, आणि grape कदाचित juice. द्राक्षाचा lots. रस त्यांनी जास्त पिऊन घेतला तर त्याला गुंगी आली. And then surely enough, for 1 year, 17 days, you are in that ark, Taru. and then you come out, so you want to enjoy. आता 1 वर्ष 17 दिवस तारू मध्ये बंद होता
तर बाहेर पडल्यानंतर थोडीशी गंमत आणि मजा करायची इच्छा तर होणारच आहे. इट गोज विदाउट सेइंग. But see the two sons. पण दोन मुलं बघा, They took a garment. त्यांनी काय केलं, जगा घेतला They turned round. आणि असे मागे वळले. See what they did? त्यांनी काय केलं, They first laid it on their shoulders. खांद्यावर जगा घेतला. Both the blanket, they laid it on their shoulders. खांद्यावर दोघा भावांनी ते ब्लँकेट घेतलं And they went backward like that. आणि ते उलटे चालत गेले. Like this they carried. उलटे चालत गेले And they threw it like that. आणि फेकलं. And covered the father's naked. आणि वडिलांची नग्नता झाकली. What does it show म्हणजे spiritually? काय, आध्यात्मिकरित्या याला काय अर्थ आहे? You are a people to cover other brethren. तुम्ही इतर भावंडांना, बंधुजनांना झाकणारी लोक बना. Don't be an uncovering of the brethren to the unbelievers or before the unbelievers. अविश्वासू माणसांसमोर आपल्या विश्वासू बंधुजनांना तुम्ही उघड करणारे बनू नका. Be a covering for your church. तुझ्या चर्चसाठी तू आवरण बन. Be a covering for your Shechem. तुझ्या शकेमला तू झाकणारा बन. Some people go out. काही लोक बाहेर जातात. ते चर्च मध्ये असं चाललं, ते चर्च मध्ये असं चाललं. What are you doing? Are you in the breaking news or making news? तू काय करतोय? तोडायच्या बातम्यांमध्ये आहेस का बनवायच्या बातम्यांमध्ये आहेस? Yes, you see on the TV breaking news, breaking news. तुम्ही टीव्हीवर पाहता ना, ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. It is good for them, त्यांच्यासाठी ते ठीक आहे. but for us it should be making news. आपल्याला ब्रेकिंग न्यूज नको, आपल्याला Or covering बनणारी news. आपल्याला बनणारी न्यूज, झाकणारी न्यूज पाहिजे. Amen. Amen. Not destruction news. आपल्याला कुणाच्या नाशाची न्यूज नकोय की हे चर्च पडलं, ते चर्च पडलं, इथे तर असंच चालतं, तिथे तर तसंच चालतं. But अरे तू काय construction news. तू काय करतो? तू बांधणारी बातमी दे ना. हालेलुया. Some people will say, काही लोक म्हणतील, oh, this pastor is like that, that pastor is like. What are you doing? Are you working for the devil or are you working for God? काही लोकांना, काही बिलीवर माणसांना गप्पांचा विषय फार आवडतो. हे पास्टर तसेच आहेत, त्या सिस्टर असल्याच आहेत, ते पास्टर त्या पाळकीणबाई तसल्याच आहेत. अरे ते सगळे तसले, तू काय करतो? Amen. Say, okay, Noah drank. ठीक आहे, नोआनी पिऊन घेतलं. Whatever. काही, What is our job? आपलं काम काय आहे? To cover them. त्याला झाकायचं का उघडं करायचं? अजून Both the sons covered their father. दोघा मुलांनी ब्लँकेट घेऊन माइंड यू बॅकवर्ड चालून झाकलंय. One son, एक मुलगा, he saw it and laughed. तीन होती ना, दोघांनी असं बॅकवर्ड चालून झाकलं. पण जो पहिला होता कोण, त्याने काय केलं, जाऊन पाहिलं. And Bible says, बायबल म्हणतं, when Noah got up, नोआ उठला, he had the anointing. त्याच्यावर अभिषेक होता. He said, cursed! आणि तो त्याला म्हटला, You be शापित, cursed. तू शापित होशील. And his whole clan and tribe were cursed. आणि त्या Till मुलाचं today. कुल संपूर्णपणे आजपर्यंत शापित झालं, कारण त्याने उघडेपणा पाहिला. I don't want to talk about that tribe and all that details, but unless they can come to Jesus, that tribe will be cursed because Noah said it under the anointing of God. नोआ देवाच्या अभिषेकाखाली हे बोलला. जोवर ते कुळ येशूकडे येत नाही, ते नाही त्या शापातनं बाहेर पडू शकत. Are you understanding, people? समजतं मी काय म्हणतो? Covering. झाक, Be a आवरण बन. covering for your Shechem. तुझ्या शकेमला झाकणारा बन. If people say, how is your church? लोकांनी जर कधी तुला विचारलं तुझं चर्च कसं आहे, Blessed church. तर म्हण आशीर्वादित आहे. It's a Shechem for us. माझं शकेम आहे ते मी मरीन याच्याशिवाय. There I get strength of God. तिथं मला देवाची ताकद मिळते. Then God will strengthen you. मग देव तुला शक्ती देईल. Because Shechem was not invented or discovered or instituted by man or Abraham, but by God. कारण शकेम कुठल्याही माणसाने शोधात आणलेलं नव्हतं, देवाने शोधलं होतं शकेम. This place, ही जागा it was God who showed me. देवाने मला दाखवलेली It's आहे. not Peter who searched. पीटरनी शोधलेली नाही ही. Yes, I discovered it. हा, मी पाहत होतो, मला ही दिसली, But पण God had it. देवाकडे ही होतीच. And He spoke to me. आणि देव माझ्याशी बोलला, He showed us the land. जमीन दाखवली, He used certain people. काही लोकांना त्यांनी वापरलं. I took benefit of that त्याचा divine लाभ, connection. त्या दैवी नात्यांचा लाभ मी घेतला. And God raised up this church. देवाने हे चर्च उभं केलं. It is God's church. हे देवाचं चर्च आहे. If you dishonor this church, you are dishonoring God. या चर्चचा तुम्ही अनादर केला तर लक्षात ठेवा, तुम्ही देवाचा अनादर करताय. आमेन. Let people take it seriously or whether take it or just take it. लोकांनी normally. But that is the गांभीर्यानं truth. घ्या, लोकांनी गांभीर्यानं घ्या, कसंही घ्या. सत्य आहे, मी बोलणं भाग आहे, मी बोलणार आहे. You know, in the New Testament, नवीन करारात when Jesus was very tired, येशू जेव्हा एकदा खूप थकला, He came to the well at Sychar. तो सुखार प्रदेशाच्या विहिरीपाशी आला. Sychar is in Shechem. सुखार
शकेम मध्येच आहे, where Jacob's well was. जिथं याकोबाची विहीर होती. And there you get the living waters. आणि तिथे जिवंत पाणी मिळतं. Here you get living waters. इथं तुम्हाला जिवंत पाणी मिळतं. In Shechem you get living waters. शकेम मध्ये तुम्हाला जिवंत पाणी मिळतं. Amen. आमेन. It's not the water of Shechem, शकेमचं पाणी नाहीये but ते. the water of life you get it here. जीवनी पाणी मिळतं तुम्हाला इथे. Those who come to our church, जे आपल्या चर्चला येतात they get the water of life. त्यांना जीवनी पाणी मिळतं. People are saved in this लोकांचं place. तारण होतं या जागेत. Remember how Hagar carried a bottle of water? आठवतं हगार कशी पाण्याची बाटली घेऊन निघाली. Amen. आमेन. On her shoulders she carried that water bottle. तिच्या खांद्यावर पाण्याची बुदली घेऊन ती निघाली. And she carried the water bottle specifically for her son. आणि खास करून आपल्या मुलासाठी तिनं ते पाणी घेतलं होतं. That is the kind of work we do in the church. अशा पद्धतीचं काम आपण चर्च मध्ये करायला हवंय. We carry the living waters in us, आमच्यामध्ये आपल्यामध्ये जिवंत पाणी आहे. that my sons and daughters will have life. की माझ्या मुला मुलींना जीवन मिळालं पाहिजे म्हणून ते घेऊन मी फिरतोय. Jesus said, out of your innermost Hallelujah. belly shall flow rivers of water. येशू ख्रिस्त म्हणाला तुझ्या आतमधून तुझ्या पोटामधून जिवंत पाण्याची नदी वाही. This is spoke of the Holy Spirit. पवित्र आत्म्याविषयी येशूने बोलला. Praise the Lord. Hallelujah. Once you are full, you need to make others full who are thirsty for the living waters. एकदा तुम्ही भरून गेलात की जे इतर जिवंत पाण्यासाठी तानेले आणि भुकेले आहेत आणि तुमच्या लक्षात आले की हे तानेले आणि भुकेले आहेत त्यांना भरायचं काम तुझं आहे. Carry it on your shoulder. खांद्यावर पाणी घेऊन फिर. Amen. आमेन. Shoulder. खांद्यावर घेऊन फिर. You know Rebecca, रबेका how she was carrying the pitcher of water on her shoulder, कसं खांद्यावर पाण्याची घागर घेऊन आली and she came to the well, आणि विहिरीपाशी आली. and there Abraham's servant found her. तिथं अब्रामाच्या चाकराला रबेका सापडली. God said, ते बोलला this is the woman, हीच ती this मुलगी, is the young girl हीच ती तरुण मुलगी for Isaac, इसाकासाठी असलेली. for your master's son Isaac. तुझा जो मालक आहे त्याच्या मुलासाठी इसाकासाठी असलेली हीच मुलगी आहे. Why? का? She carried the water on the shoulders. पाणी घेऊन आली खांद्यावर. You have to carry the water on your shoulders. तुमच्या खांद्यावर पाणी घेऊन फिरा. Carry the living waters. जिवंत पाणी घेऊन फिर राजा. And unless you have the living waters from Shechem and Sychar, you cannot go out with the सुखार व water. शकेम इथून जोवर तू स्वतः जिवंत पाणी घेत नाही तोवर तू बाहेर पडून ते दुसऱ्यांना द्यायला बघू नको, जाऊ नको. God said ते बोलला. in Genesis 49:14 and 15, उत्पत्ती 49, 14 आणि 15. Issachar is a strong ass couching down between two burdens, and he saw the rest was good and the land that it was pleasant, and bowed his shoulder to bear and became a servant unto tribute. उत्पत्ती 49, 14 आणि 15 देव काय म्हणतो पहा. इसाखार बळकट गाढव 2 मेढवाड्यांच्या मध्ये दबून बसला आहे आणि विसाव्याचे ठिकाण चांगले, देशही रमणीय आहे असे त्याने पाहिले. तेव्हा त्याने ओझे वाहायला आपला खांदा लववून दिला आणि तो मजुरीचा चाकर झाला. Praise the Lord. Hallelujah. Amen. Amen. Strong ass. बळकट गाढव. आपण ass आहे. आपण कोण आहे लक्षात घ्या. घोडा गाढव, नाही. घोडा नाही, Ass. गाढव. That became our work. ते आपलं काम झालं. It says he saw this land was pleasant, त्यांनी पाहिलं देश रमणीय आहे. and we also saw this land pleasant. आम्ही पण पाहिलं की ही जमीन रमणीय आहे. And my wife and I, we couched down and took this burden on our shoulders and became the servants of God. आणि आम्ही दोघांनी मिळून काय केलं. आम्ही पाहिलं जमीन रमणीय आहे तर आम्ही दोघांनीही मिळून ओझे व्हायला आमच्या दोघांचाही खांदा लववून दिला आणि आम्ही त्याचे मजुरीचे गुलाम झालो. Who can stop the work of God? कोण देवाचं कार्य थांबवू शकतं. The government of our life is on the shoulders of Jesus. आपल्या जीवनाची सत्ता येशूच्या खांद्यावर आहे. Who can stop this work? कोण हे कार्य थांबवू शकतं. Amen. आमेन, आमेन, आमेन. Isaiah 22:22 says, यशाया 22:22 God said, ते बोलला. and the key of the house of David will I lay upon his shoulders, so he shall open and none shall shut, and he shall shut and none shall open. यशाया 22:22 आणि दाविदाच्या घराण्याची किल्ली मी त्याच्या खांद्यावर ठेवीन, मग तो उघडील तेव्हा कोणी बंद करणार नाही आणि तो बंद करील तेव्हा कोणी उघडणार नाही. Praise the Lord. Hallelujah. Give your shoulder for the work of God. तुझा खांदा देवाच्या कामासाठी दे ना. देणार का? देणार का. देतो का.
फक्त आशीर्वाद जास्त झालं आता हा. कसं उचलायचं मी आपल्या खांद्यावर घेऊन जातो आशीर्वाद. तेवढंच का की आपण खांद्यावर लोकांना पण घेऊन जातो पुढं खांद्यावर लोकांना बसून मुला मुलींना बसून पुढे घेऊन जाणार का Amen. का आशीर्वादच फक्त खांद्यावर घेऊन बसणार? Praise the Lord. Hallelujah. Jesus said, येशू बोलला, take my yoke upon you, माझं जू तुझ्यावर घे learn from me, आणि माझ्याकडनं शिक, for my yoke is easy, my burden is light. कारण माझं जू सोपं आहे, माझं ओझं हलकं आहे. Start serving God in the church. आणि चर्च मध्ये देवाची सेवा करायला सुरुवात करा. Start shouldering the responsibility of the church. चर्च मध्ये जबाबदारी घ्यायला सुरुवात करा. Instead of just criticizing and laughing and mocking and finding fault with everything in the church, start shouldering the responsibility. उलट पक्षी चर्च मध्ये सगळ्याच गोष्टींमध्ये काही ना काही त्रुटी आणि खामी काढून की लोक तसलेच आहे, कामच नीट नाही, हे डिपार्टमेंटच तसले आहे, ही माणसंच तसली आहेत, हा लीडरच बरोबर नाही, हे सगळं करायच्या ऐवजी चर्च मध्ये एखादी जबाबदारी तू घेतली तर काय हरकत आहे? Praise the Lord. Shechem means burden bearer. शकेम ओझं वाहणारा, One who works for God. जो देवाचं काम करतो, One who rises up early for God. जो रोज सकाळी पहाटे पहाटे लवकर देवासाठी उठतो. That's what Abraham did. अब्रामाने तेच He used केलं, to get up in the morning. पहाटे पहाटे उठायचा. And Bible says he stood before the Lord early morning. आणि बायबल म्हणता अब्राम पहाटे उठून देवासमोर उभा राहायचा. Early morning he stood पहाटे before God. अगदी पहाटे पहाटे देवासमोर जाऊन उभा राहायचा अब्राम. हालेलुया, आमेन. Read it, it says. वाचा, लिहिलंय. Early morning. Very early morning. पहाटे We used to get up early morning to meet God. आम्ही पहाटे उठायचो देवाला भेटायला. Amen. आमेन. And that's why म्हणून I always say, मी नेहमी म्हणतो, my wife is not a part of this ministry. She is a 100% partnership in this ministry because wherever I went, I took her and she came with me. म्हणून मी नेहमी म्हणतो, पास्टर पीटर नेहमी म्हणतात की जयश्री माझ्या मिनिस्ट्रीतला भाग नाहीये. जयश्री माझ्या मिनिस्ट्रीमध्ये 100% माझ्या बरोबर आहे, कारण जिथे जिथे मी जातो तिथे ती असते. We went together, एकत्र. worked together, cried together, laughed together, Hallelujah. enjoyed together, rejoiced together. सगळं आम्ही दोघं एकत्र करतो, केलेलं आहे, अजूनही करतो. सगळं एकत्र करतो, सगळीकडे एकत्र असतो, सगळं काम एकत्र करतो, रडतो एकत्र, हसतो एकत्र, मजा एकत्र, सगळं एकत्र. My ministry is her ministry is my ministry. पास्टरांची सेवा माझी सेवा आहे, माझी सेवा त्यांची सेवा आहे. My pain is her pain is my pain. त्यांच्या वेदना माझ्या आहेत, माझ्या वेदना त्यांच्या आहेत. My success is her success. हालेलुया. त्यांचं यश माझं यश आहे. Shechem. शकेम speaks of strength. शकेम शक्तीविषयी बोलतं. How many of you want strength? मग आता किती लोकांना शक्ती पाहिजे ते Don't सांगा. forget Shechem. किती लोकांना शक्ती पाहिजे ते सांगा आणि मग शकेम विसरू नका. Praise the Lord. Hallelujah. We will continue next week. पुढच्या रविवारी विषय सुरू We राहील. will see the second place that Abram went. दुसरी जागा शिकवीन जिथं अब्राम गेला. Oh God, we need your strength, oh Father. दे बाप्पा, तुझ्या शक्तीची आम्हाला गरज आहे. We thank you. आम्ही तुझे आभार मानतो. The first place you took Abram was the place of strength. पहिली जागा जिथं तू अब्रामाला नेलं ती शक्तीची जागा होती. How important it is. किती महत्वाचं आहे. Before we start anything, we want strength. काहीही सुरू करण्या अगोदर आम्हाला शक्तीची गरज असते. You may have given us vision, but to even start with that vision, we need strength. तू आम्हाला दृष्टांत दिला असशील, पण तो दृष्टांत सुरू करायला पण तुझी शक्ती लागते. For your business to start, you need strength. तुमचा व्यवसाय सुरू व्हायला तुम्हाला शक्तीची गरज पडते. For your family life to start, you need strength. तुमचं पारिवारिक जीवन सुरू व्हायला तुम्हाला शक्तीची गरज It पडते. is the beginning of anybody's life. कुणाच्याही जीवनाचा हाच प्रारंभ आहे. You need strength. तुम्हाला शक्तीची गरज आहे. And what great blessings God has stored for us in Shechem, that He is ready to strengthen each one of you in your vocation. आणि किती मोठे महान आशीर्वाद परमेश्वराने आपल्या प्रत्येकासाठी या शकेम मध्ये ठेवलेले आहेत की जे तुम्हाला प्रत्येकाला तो देईल. And God says, ते म्हणतो, in Shechem I will strengthen you. शकेम मध्ये मी तुला शक्ती देईन. I'm so happy मी इतका आनंदी आहे. that those people who keep coming here are strengthened by God. जी माणसं या जागी येत राहतात त्यांना देव शक्ती देतो. Strengthened by God. शक्ती देतो देव त्यांना. Energized by God. त्यांना देव ऊर्जा देतो That you can face the world boldly की and तुम्हाला confidently. की तुम्हाला धैर्यानं आणि विश्वासानं मग जगाला तोंड देता You येतं. can face your enemies boldly. शत्रूंना पण धैर्याने तोंड देता येतं. Never forget, कधी विसरू नका, you are in the land of Canaan. Never forget. तुम्ही कनान देशात आहात हे विसरू नका. And if you want to live gracefully and blessedly in Canaan, you have to have Shechem. कनान देशामध्ये तुम्हाला जर कृपेनं आशीर्वादितपणे जगायचं असेल तर शकेम इज मस्ट. तुला शकेम गरजेचंच आहे.
It is the core of your life. तुझ्या जीवनाचा तो केंद्रबिंदू आहे. It is the beginning of your progress. तुझ्या बढतीची ती सुरुवात आहे. It is the start of your prosperity. तुझ्या समृद्धीची ती सुरुवात आहे. It is the start of your life. तुझ्या जीवनाचा तो प्रारंभ आहे. From there it expands. आणि तिथून ते विस्तारित होईल. From Shechem it expands. शेकेम मधून ते विशाल होईल. Till it reaches Hebron. हेब्रोन पर्यंत पोहोचेस्तवर. Till the whole land of Canaan stands to glorify God. आणि मग संपूर्ण कनान देश जिवंत देवाची आराधना करू लागेल. And that is what Israel represents today. इस्रायल आज त्याचंच प्रतीक आहे. It is the house of God. इस्रायल देवाचं घर आहे. That place which God showed to Abram. जी जागा देवाने अब्रामाला दाखवली. Today it stands as Jerusalem there. ती जागा आज येरुशलेम म्हणून तिथे उभी आहे. That is the place God gave. ती जागा देवाने दिली. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बाबा, you have showed to us तू आम्हाला दाखवलंयस how weak we are आम्ही किती अशक्त आहोत. and we need your strength आणि आम्हाला तुझ्या शक्तीची गरज आहे. every day. रोज There are people who say, काही लोक म्हणतात whatever we get here every week, दर आठवड्याला आम्हाला जे इथे मिळतं it suffices us for the whole week to face life boldly. पूर्ण आठवडाभर जीवनाला धैर्याने तोंड द्यायला इथं 3 दिवस मिळणारे संदेश आम्हाला पुरे असतात. Bless my people, Lord, this morning. माझ्या लोकांना आशीर्वादित कर प्रभू. आज Let your सकाळी anointing come down upon तुझा them. अभिषेक त्यांच्यावर येऊ दे. Fill them, Lord, त्यांना भर. with your living waters. तुझ्या जिवंत पाण्याने त्यांना भर. Because this is Sychar. कारण की हे सुखार आहे. Sychar, हे सुखार आहे. where you said to that woman, जिथं त्या बाईला तू म्हटलास, Samaritan woman, शोमरोनी स्त्रीला, if you had asked of me, तुझं मला मागितलं असतं I would have given you living waters. तर मी तुला जिवंत पाणी दिलं असतं. बाई, I would have given you living मी waters. तुला जिवंत पाणी दिलं असतं. And she believed in Jesus. तिने येशूवर विश्वास ठेवला When she left Sychar, आणि तिनं ती जागा सोडली. the whole village she brought to पूर्ण Sychar. गाव ती सकारला घेऊन आली. One man from Vineyard Workers Church going out with the anointing of God can draw thousands in this place. एक माणूस विज्ञान वक्कत चर्च मधला देवाचा अभिषेक घेऊन जर बाहेर पडला तर हजारोने माणसं प्रभूकडे आणेल. राबा खराबा. Strengthen my people, Lord. माझ्या लोकांना शक्ती दे. Strengthen, strengthen, माझ्या लोकांना शक्ती दे. power, सामर्थ्य दे. strength शक्ती दे. to my people, oh माझ्या Father. लोकांना शक्ती दे. Receive the strength now. आता शक्ती स्वीकारा. If this is Shechem, then we have to receive it now. हे शक्य आहे ना, मग आता आपण शक्ती स्वीकारली Come on, पाहिजे. say, I receive the strength of God. म्हणा मी देवाची शक्ती स्वीकारते. In my body, in my soul, in my spirit. माझ्या जीवात्मा आणि शरीराला मी देवाची शक्ती I receive it. स्वीकारते. Say, I receive it. म्हणा मी स्वीकारते. You will be healed right now. आता तुम्हाला आरोग्य मिळेल. You will be delivered right now. आता तुम्हाला सुटका मिळेल. You will be empowered right now. आता तुम्हाला सामर्थ्य मिळेल. By faith, because there is an anointing, a corporate anointing. विश्वासाने, कारण इथे एकत्रित येऊन येणारा अभिषेक आलाय. Receive it now. आता स्वीकारा. Receive the strength of God. आता देवाची शक्ती Receive स्वीकारा. the strength of God. आता देवाची शक्ती स्वीकारा. Something is happening now. काहीतरी होत आहे. It is happening now. काहीतरी होत आहे. The strength of Shechem is coming. शकेमची शक्ती येत आहे. God's strength is coming. देवाची शक्ती येत आहे. God's power is coming. देवाचं सामर्थ्य येत आहे. He is ready to shoulder your problem. आणि तो तुमची समस्या खांद्यावर घ्यायला तयार आहे. He is ready to carry you. तो तुला उचलायला तयार He आहे. is ready to carry your burdens. तो तुझी ओझी व्हायला तयार आहे. He is ready to carry your pain. तो तुझ्या वेदना उचलायला तयार He आहे. says, cast all your burdens upon me. तो म्हणतो तुझी ओझी मला दे. I care for you. मला तुझी काळजी आहे I राजा. care for you. मला तुझी काळजी आहे. Cast your care upon Jesus. तुझ्या सगळ्या काळज्या येशूपाशी टाक. He carried the cross on his shoulders for you. त्याने त्याच्या खांद्यावर क्रूस तुझ्यासाठी उचलला. He carried the cross. त्याने क्रूस उचललाय. He walked that whole Golgotha त्या road. गोलगत्ता रस्त्यावर तो चाललेला आहे. Carried the sins on his आणि shoulders. अख्ख्या मानवजातीचा पाप खांद्यावर घेऊन चाललाय. Will he not carry you? तो तुला उचलून चालणार नाही का? He is the good तो shepherd उत्तम मेंढपाळ who आहे. goes seeking for
for the lost sheep. तो हरवलेल्या मेंढ्यांना शोधत आहे. After he finds it, आणि ती हरवलेली मेंढ त्याला सापडली he puts it on his shoulders की आपल्या खांद्यावर त्यांना तो घेईल and brings it back to Shechem. आणि परत शकेमला आणेल. That is what God is doing. देव हे कार्य इथे करत आहे. He is getting all the sheep which are wandering into Shechem. सगळी मेंढ जी शकेम मध्ये भटकलेली आहेत त्यांना तो एकत्र करत आहे. All the sheep that are wandering in Canaan, he is bringing them to Shechem. सगळी मेंढ जी कनान देशात भटकली आहेत त्यांना तो शकेम मध्ये आणत आहे. This is the place of your blessing. ही तुमच्या आशीर्वादाची जागा आहे. This is the place of your strength. ही तुमच्या शक्तीची जागा आहे. God's power. देवाचं सामर्थ्य. And once you are strengthened, आणि एकदा तुम्हाला शक्ती मिळाली you go out, की तुम्ही बाहेर पडा. carry the burdens. ओझी घ्या. Jesus said, येशू म्हणाला carry the cross वधस्तंभ उचल and follow me. आणि माझ्या मागे चाल. Become a burden bearer. ओझी वाहणारा बन राजा. Paul says, पॉल म्हणतो bear one another's burdens. एकमेकांची ओझी वाहा. Bear one another's burdens. एकमेकांची ओझी वाहा. Carry one another's pain. एकमेकांच्या वेदना वाहा. Have a feeling for others. एकमेकांसाठी जरा भावना ठेवा. Not a criticizing spirit, निंदेचा आत्मा नको. but a brotherly attitude. एक बंधुजनातली वृत्ती ठेवा. Loving our neighbors. आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करा. That is what Jesus taught us. येशूने आपल्याला हे शिकवलंय. Thank you, Father. देव बाप्पा Thank you for your power. Thank you for your strength. तुझ्या सामर्थ्यासाठी तुझ्या शक्तीसाठी तुला धन्यवाद. Thank you, Jesus. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. I receive the strength of God. म्हणा मी देवाची शक्ती स्वीकारते. Now you will be ready to face the world boldly. आता तुम्ही जगाला धैर्याने तोंड द्यायला तयार असाल. You got the strength of God. तुम्हाला देवाची शक्ती मिळाली.